बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि अशातच मी स्वीट कॉर्न पासून खूप अशी छानपैकी मस्त टेस्टी भजी बनवली आहेत. ही भजी खूप क्रिस्पी बनली आहे. त्यासोबत मी कांद्याची सुद्धा भजी बनवली आहेत. एकदम क्रिस्पी असणारी आणि खायला सुद्धा चवदार असणारी ही भजीची रेसिपी आज आपण बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपल्याला भजी बनवण्यासाठी हिरव्या मिरचीचं वाटण करून घ्यायचं आहे. त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं. त्याच्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 1.5 चमचे जिरे, त्याचबरोबर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि परत 1.5 चमचा आपल्याला ओवा टाकायचा. आता हे सगळं मिश्रणाला आपण पाणी टाकून मिक्सरमधून बारीक दळून घ्यायचं. वाटण करत असताना त्याच्यामध्ये ओवा टाका वाटण्यासाठी, कारण ओवा जर बारीक झाला ना दळून तर त्याची खूप अशी अप्रतिम अशी चव लागते. आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला एकदम बारीक दळून घ्यायचं आणि आता एक भांड्यामध्ये आपण पीठ मळण्यासाठी घेऊया. इथे मी 2 वाटी डाळीचे पीठ घेतलेलं. आपलं नेहमी डाळीचं पीठ घेतलं. त्याच्यामध्ये आता आपल्याला अर्धा वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तांदळाचं पीठ टाकलं ना तर भजी खूप असे क्रिस्पी लागतात आणि त्याचबरोबर एकदम कडक कडक असे होतात. 1 चमचा मी मीठ टाकणार आहेत आणि त्याचबरोबर आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकूया आणि जे वाटण केलेलं आहे आपण ते वाटण सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे पूर्ण आधी मिक्स करायचं आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं. पण अगोदर पाणी टाकू नका, नाहीतर हे पूर्णपणे पातळ होऊन जाईल. आता आपण याच्यामध्ये जवळपास अर्धा वाटी पाणी टाकून घेऊया. भज्याचे पीठ तयार करत असताना आपल्याला पीठ हे पातळ अजिबात करायचं नाही, थोडं घट्टसर करायचं, जेणेकरून आपले भजे एकदम कुरकुरीत होतात आणि तेल सुद्धा त्याच्यामध्ये जात नाही अजिबात. आता तुम्ही बघू शकता एकदम मी वाटण इथं घट्ट केलेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला कांदा बारीक कापून घ्यायचा आहे. तर इथे मी जवळपास मध्यम आकाराचे 7-8 कांदे घेतलेले. कांदे एकसारखे घ्या, लहान मोठे कांदे घेऊ नका, नाही तर मग पुन्हा भजे आपले छोटे मोठे होतात. आता कांद्याची चांगली व्यवस्थित साल काढून घेतल्यानंतर कांदा आपला एकदम बारीक कट करायचा आहे. कांदा बारीक जर कट केलात ना तो एकदम व्यवस्थित तळला पण जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं छान तळल्यानंतर त्याची चव सुद्धा खूप अशी भारी लागते. त्यासोबतच कांदा जर आपण बारीक केला ना नंतर त्याच्यामध्ये जे पिठामध्ये तो एकदम व्यवस्थित असा मिक्स होतो आणि त्याच्यामध्ये मग व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अजिबातच पीठ जात नाही. आता सोबतच मी तुम्हाला याच्यासोबत काही विशिष्ट टिप देणार आहे. त्या टिप तुम्ही फॉलो केल्यात ना तर तुमचे नक्की भजे हे कुरकुरीत होणार आहेत आणि खायला सुद्धा एकदम चवदार लागणार आहेत. आता कांदा व्यवस्थित बारीक कट केल्यानंतर असा मोकळा करून घ्यायचा. असा मोकळा केलात ना तर भजे आपले एकदम केकडा भजे टाईप आपले भजे असे मोकळे मोकळे होतात आणि खायला सुद्धा असे एकदम कुरकुरीत लागतात. कढई गरम होण्यासाठी ठेवूया आणि कढईमध्ये आपल्याला जवळपास गरजेप्रमाणे तेल टाकायचं. तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर आता आपण जे मिश्रण वाटण तयार केलं होतं त्याच्यामध्ये बारीक असा कांदा टाकून घेऊया. पूर्ण एकदम कांदा हा एकजीव आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. बरेच जण काय करतात कांद्यामध्ये डाळीचं पीठ टाकून वगैरे करतात, पण प्रत्येकाची बनवायची पद्धत ही वेगळी असते. आता आपलं तेल तापले आहे की नाही ते बघण्यासाठी आपल्याला थोडासा तुकडा याच्यामध्ये टाकायचा. हा तुकडा जर कढईमध्ये टाकला लगेच वरती आला तर समजून घ्यायचं ते तेल आपलं व्यवस्थित तापलं गेलेलं आहे. भजी तळत असताना सगळ्यात महत्त्वाचं तेल हे चांगलं व्यवस्थित तापलं गेलं पाहिजे. नाहीतर जर तुम्ही भजे करताना तेल ते व्यवस्थित तापलं नसेल तर भजे आपले सुरुवातीलाच हे कढईमध्ये बुडून राहतील आणि त्याच्यामध्ये पुन्हा तेल जाईल. आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित तेल तापलं आहे कडक. त्याच्यामध्ये आता आपण गॅस कमी करून घेऊया आणि भजी आपल्याला व्यवस्थित सोडायची आहेत. भजे हे थोडे असे वेगवेगळे करून सोडा, म्हणजे असे मोकळे मोकळे करून सोडा, जेणेकरून ते व्यवस्थित तळले जातील आणि एकदम त्याच्यामध्ये क्रिस्पीपणा हा येईल त्याच्यामध्ये. आता बघा इथे मी व्यवस्थित असे भजे कढईमध्ये सोडले गेलेत आणि त्यानंतर आता आपल्याला हे हलकेसे ब्राऊन होईपर्यंत मोठ्या गॅसवरती हे आपल्याला तळून द्यायचे. गॅस हा हाय फ्लेम ठेवा. याला लो फ्लेमवरती अजिबात आपले भजे तळायचे नाही, नाहीतर हे भजीमध्ये तेल जातं आणि भजे पुन्हा असे सॉफ्ट सॉफ्ट होतात. आता हलकेसे ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा याला पलटून घ्यायचे आहेत आणि पलटल्यानंतर सुद्धा अवघे 1 मिनिटामध्ये पुन्हा आपल्याला भजी कढईतून काढून घ्यायची. हे भजे गरम गरम खायला खूप बाहेर लागतात आणि सॉससोबत किंवा एखादी चटणी बनवलीत ना ते भजे एकदम टेस्टी लागतात. आता बाहेर मस्त पावसाचं वातावरण झालं आहे, अशा वातावरणामध्ये आपल्याला वेगवेगळे भजी खायची इच्छा होते. म्हणून मी तुम्हाला याच्यासोबत आता मक्याच्या कणसापासून म्हणजे मक्याच्या दाण्यापासून पण कशा प्रकारे भजी बनवायची ती सुद्धा रेसिपी शेअर केली आहे. ती पण तुम्ही ट्राय करू शकतात. आता आपलं हे नॉर्मल स्वीट कॉर्नचं मक्काचं कणीस घेतलं आणि त्याची आता आपल्याला छानपैकी व्यवस्थित दाणे काढून घ्यायचे. दाणे काढायचे सुद्धा तुम्हाला मी पद्धत याच्यामध्ये शेअर केली आहे. त्यानुसार तुम्ही दाणे काढा. खूप लवकर दाणे निघतात याच्यातले कणसातले.
आता व्यवस्थित सगळे दाणे काढून घेतल्यानंतर आता आपल्याला हे हलकेसे चॉप करायचे आहे. तर मी इथे चॉपर घेतलेलं, तुमच्याकडे चॉपर नसेल तुम्ही मिक्सरचं भांडं घेतलं तरी चालेल. आता या चॉपरमध्ये आपण हे मक्याचे दाणे टाकून घेऊया. मिक्सरमध्ये हलकासा एक गारका फिरून घ्यायचा, म्हणजे मिक्सरमध्ये एक राऊंड फिरून घ्यायचा, तेव्हा ते अर्ध सगळे दळे जातात. आता भजी बनवण्यासाठी आपल्याला मी दाण्यांसोबत कोथिंबीर टाकली, थोडीशी कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण आणि थोडीशी जिरे टाकली. आता हे सगळे जिन्नस आपल्याला मस्तपैकी क्रश करून घ्यायचे आहेत. क्रश करताना आपल्याला एकदम बारीक अजिबात क्रश करायचे नाहीत. अर्धा सगळे म्हणजे अर्धे मोठे असे क्रश करायचे, जेणेकरून ते पूर्णपणे त्याची चव सुद्धा ही क्रिस्पीपणा येईल. आणि जर तुम्ही पुन्हा बारीक दळलत ना, ते पुन्हा ते भजी असे सॉफ्ट सॉफ्ट होतील, कडकपणा अजिबात त्याच्यामध्ये येणार नाही. अशा पद्धत तुम्ही भजी बनवून बघा. तुम्हाला रेसिपी ही खूप सोपी शेअर केलेली आहेत मी, आणि त्याचबरोबर एकदम परफेक्ट असं मेजरमेंटनुसार तुम्ही केलं ना, 100% तुमचे भजी हे चांगले होणार. आता मी इथे मोठा बाउल घेतलेला, त्याच्यामध्ये पुन्हा 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं 1 चमचा तांदळाचं पीठ टाकणार आहोत. तांदळाचं पीठ टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया, हळद टाकूया आणि थोडासा ओवा टाकायचा. त्यानंतर याच्यामध्ये आपण जे बारीक क्रश केलेलं होतं मक्याचे दाणे ते आता टाकून घेऊया मिश्रण, आणि पुन्हा एकदा चांगल्यापैकी मिक्स करायचं. पुन्हा मिक्स करत असताना आपल्याला याच्यामध्ये थोडंसं 1 कप पाणी टाकायचं आहे. लक्षात असू द्या, भज्यामध्ये पीठ टाकल्यानंतर आपल्याला पाण्याचा वापर खूप कमी करायचा आहे. तुम्ही घट्टसर पीठ लावा. घट्टसर पिठामुळे भजे हे खूप चांगले असे कडक होतात आणि त्याबरोबर त्याच्यामध्ये अजिबात ऑइल जात नाही. कढईमध्ये तेल चांगले व्यवस्थित गरम करून घेतल्यानंतर आपण हे भजे कढईमध्ये सोडून घेऊया आणि पुन्हा एकदा याला 2-1 मिनिटं हाय फ्लेमवरती कढईमध्ये तळून घेऊया. मैत्रिणींनो, तुम्ही या छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्यात ना, तर नक्की तुमचे भजे परफेक्ट बनतील. तुम्ही ट्राय करून बघा. आणि मी काही टिप्स सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. बेसन चाळून घेतलेत ना, ते पीठ मळत असताना याच्यामध्ये गुठळा होत नाही. त्याचबरोबर तांदळाचे पीठ घातलं ना, तर भजी एकदम जास्त वेळ कुरकुरीत राहतात आणि खायला सुद्धा खूप भारी लागतात. कॉर्न हे थोडेसे हलकेसे बारीक भरडसर दळून घ्या, त्याच्यामुळं कॉर्न सुद्धा हे व्यवस्थित कुरकुरीत होतात. त्याचबरोबर मिश्रण तयार झाल्यानंतर लगेच भजे तळा. जास्त वेळ ते मिश्रण ठेवू नका, नाही तर ते पाणी सोडतं. अशा प्रकारे तयार झालेले आपले कांद्याची भजी आणि स्वीट कॉर्नची भजी. ही भजी खूप सोप्या पद्धतीने मी बनवली आहे. तुम्ही नक्की याची रेसिपी बनवून बघा. त्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते सुद्धा कमेंट करा, आणि त्यासोबत तुमच्याकडे कोणत्या कोणत्या भाज्यांपासून सुद्धा भजी बनवली जातात ते सुद्धा कमेंट करू शकतात. मी पुन्हा ती रेसिपी ट्राय करेल तुमच्यासाठी. त्याचबरोबर आता ही कॉर्नची भजी सुद्धा तुम्हाला मी दाखवत आहे. एकदम छानपैकी बनली गेलेली आहेत आणि खायला सुद्धा चवदार आणि कुरकुरीत सुद्धा असणार आहेत. त्याचबरोबर असे गरम भजी पावसाळ्यामध्ये चहा बरोबर खायला खूप भारी लागतात आणि गरम भजी खायची मजाच वेगळी असते. तर मैत्रिणींनो, अशी कांद्याची आणि स्वीट कॉर्नची भजी तयार झालेली आहेत. तुम्ही सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळी भूक लागली असेल तर ही एकदम इन्स्टंट बनली जाते. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला ते सुद्धा सांगा, आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया एका छानशा अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.